तर महाराष्ट्रभरामध्ये जे आहे ते आषाढी वारीचा उत्साह पाहायला मिळालेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। साईबाबांच्या शिर्डीत आषाढीचा उत्साह, दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी। आषाढी निमित्त साईबाबांचं मंदिर आकर्षक फुलांनी सजलं। आषाढी एकादशी निमित्त शेगावमधील गजानन मंदिरात जी आहे ती महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी। प्रति पंढरपूर अशी शेगावची ओळख। अकोल्यातील प्राचीन 321 वर्ष पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी निमित्त पूजा, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। येवल्यातील राजापूर येथील गणाधीश इंटरनॅशनल स्कूलमध्ये रिंगण सोहळा संपन्न। शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी असा मजकूर असणारे फलक हातात घेत विद्यार्थ्यांची गावातून जी आहे ती विद्यार्थ्यांनी दिंडी काढली। बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आषाढी एकादशी निमित्त रिंगण सोहळा साजरा। अनेक शाळांमध्ये पालखी आणि दिंडीचं नियोजन। रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमध्ये पाण्यात विठुरायाची रांगोळी साकारली। रांगोळी कलाकार विलास राहटेंकडून विठ्ठलाची रांगोळी। कोल्हापूरमधील कसबा बावडा येथे चक्क तांदळावर विठू माऊलीचं पेंटिंग साकारलं। मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांची कलाकृती विठुरायाच्या चरणी अर्पण त्यांनी केलेली आहे। अमरावतीच्या आशुतोष खंडारे यांनी पेन्सिलवर जे आहे ते विठ्ठल रुक्मिणी कोरलेले आहेत। विठ्ठल रुक्मिणीची पेन्सिलवर मूर्ती कोरून भाविकांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। पेन्सिलवरील मूर्ती सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होते आहे। वसईच्या भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी नारळामध्ये विठ्ठलाचं चित्र रेखाटलेलं आहे। वॉटर कलरचा वापर करून 30 मिनिटांमध्ये बारकाईने चित्र रेखाटलेलं आहे।